विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 2023चे जेवढे काही मराठीचे प्रश्न आलेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये डिपार्टमेंटल पी-एस-आय पूर्व परीक्षेमध्ये 2023चा जो पेपर आपला झालेला होता, त्यावर ते सर्व मराठीच्या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत. तसेच इतर काही पूर्व परीक्षेसंबंधीच्या गोष्टी देखील आजच्या लेक्चरला एंडिंगला आपण सांगणार आहोत. तुमचा जास्त वेळ न घेता आपण पुढील टॉपिक बघूया. बघा, मराठी हा जो काही विषय आहे त्यामध्ये तुम्हाला 25 मार्कासाठी आहे आणि या 25 मार्काचं जर आपण बघितलं वेटेज कशा पद्धतीनं आहे, तर थोडक्यामध्ये 5 मार्काचा काय असतो, पॅसेज असतो, हे सर्वांनाच माहिती असतं. आणि 20 मार्काचं काय असतं, ग्रामर का, तर तुम्ही चुकीचे आहेत. ग्रामर 20 मार्काचं कधीच असत नाही. जवळपास 12-1 मार्काचं ग्रामर असतं. बाकीचे 8 मार्क जे आहेत, मग त्यामध्ये म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, अशा अनेक साऱ्या बाबी आहेत. त्यामध्ये एकत्रितपणे तुम्हाला त्यावरती प्रश्न येतात. त्यामुळं तुम्ही पूर्वचा जर पेपर बघितला तर या 12 मार्कामध्ये काही टॉपिक महत्त्वाचे आहेत, जे की त्यावरती परत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते अनेक सारे टॉपिक आहेत आणि मराठीसाठी फक्त एकच पुस्तक करायचे, ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं. पुढील गोष्टी मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी सांगणार आहे. तर हा एक प्रश्न आलेला होता 2023 डिपार्टमेंटल पी-एस-आयला. पगडी फिरवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? आता हा जो काही वाक्यप्रचार आहे अनेक साऱ्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला मिळाला असेल किंवा नसेल, पण सरळ त्याचा आन्सर काय येतो, पगडी फिरवणे म्हणजे काय, स्वार्थासाठी पक्षांतर करणे किंवा आपला पक्ष असेल किंवा दल आहे ते बदलून इतर लोकांकडे जाणे, आपला स्वार्थ पाहण्यासाठी, जे की महाराष्ट्रामध्ये अलीकडल्या काळामध्ये खूप सारं ते झालेलं देखील आहे आणि होत पण आहे. त्यानंतर आता या प्रश्नाचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं आपल्याला, तर बघा अनेक सारे वाक्यप्रचार आहेत त्यामध्ये. पहिला बघा, खांदा बदलणे म्हणजे काय, तेच आहे, त्याचा देखील अर्थ सेमच आहे. म्हणजे पगडी फिरवण्याचा विरुद्ध अर्थाचा जर वाक्यप्रचार तुम्हाला विचारला तर काय आला पाहिजे, खांदा बदलणे. म्हणजे स्वार्थापायी बाजू बदलणे, गट बदलणे किंवा पक्षांतर करणे. तसेच आहे धोतर बदलणे, लगेच क्विकली पक्षांतर करणे, त्याला पण काय म्हणतो आपण, धोतर बदलणे. कात टाकणे म्हणजे काय, स्वभाव, धोरण किंवा निष्ठा अचानक बदलणे. रंग बदलणे तर प्रत्येकांना माहितीच आहे, स्वार्थासाठी दुसरी बाजू घेणे. रंग बदलणारा सरड्याची देखील अनेक वेळा आपल्याला उपमा दिली जाते. त्यानंतर पुढे आहे पक्ष बदलणे, तर माहितीच आहे. तर असे जे वाक्यप्रचार आहेत समान अर्थाचे, ते तुम्हाला वेगळे करायचे असतात. आणि हे वाक्यप्रचार मग कशातून करायचे, हा देखील खूप मोठा हे आहे, हा देखील खूप मोठा मुद्दा आहे की त्यातून जर केलं आणि ते परीक्षेला पडेल का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाचे यापूर्वीचे जे काही पेपर आहेत 2011 पासूनचेच घ्या, अति मागले पण नको. 2011 ते 2025 आता 2024 पर्यंतच्या जेवढ्या काही ज्या परीक्षांना मराठी हा विषय आहे, पूर्व प्लस मुख्य, अनेक परीक्षांना मग कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, त्याला मराठी हा मेन्सला टॉपिक आहे. आणि डिपार्टमेंटच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांना पूर्वला तो मराठी हा टॉपिक आहे. मग ते सर्व प्रश्न आपल्याला गोळा करायचे आणि त्यामध्ये एक जे काही प्रश्न जे काही आपण गोळा केलेले आहेत त्यामधील हे पॉईंट तुम्हाला वेगळे करायचे आहेत. म्हणजे कोणते, वाक्यप्रचाराचे वगैरे. मग आता हे तुम्हाला एकत्रित कुठं मिळणार, तो पण एक मोठा मुद्दा आहे. आता मी कुणाच्या पुस्तकाची वगैरे जाहिरात वगैरे करत नाही किंवा जे 2 ते 3 वर्षांना तुम्हाला अनुभवानं कळणाऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, आपलं शाश्वत अकॅडमीचं 0 एरर किंवा मग लोकसेवाचं जे काही मराठी इंग्रजी प्रश्नसंच आहे, मराठी इंग्रजी प्रश्नसंच, त्यामध्ये 2011 पासून 2024 पर्यंतच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत मराठीच्या, ते टॉपिक वाईज त्यांनी वेगवेगळं करून दिलेलं आहे. मग त्यामध्येच वाक्यप्रचार आणि म्हणी पण आहेत. बघा, म्हणी वाक्यप्रचार नावाचं एक सेपरेट टॉपिक आहे, त्यावरती 300 ते 400 प्रश्न आहेत. तेवढेच करा. वेगळ्या पुस्तकातून असे वाक्यप्रचार वगैरे करत बसू नका, कारण ते पडण्याची शाश्वती जी असते ती खूप कमी असते. म्हणून आयोगाचे प्रश्न आधी करा, नंतर बाकीचे. कारण आपली परीक्षा कशाची आहे, MCQ पॅटर्नची आहे. 4 पर्याय तुम्हाला मिळतात, त्यापैकी एखादा गोल तुम्हाला करावा लागतो आणि त्यावरती तुमचं आन्सर निघत असतं. त्यामुळं जास्तीत जास्त मी कोणाची जाहिरातबाजी वगैरे करत नाही. हेच पुस्तक घ्या, तेच पुस्तक घ्या म्हणत नाही, पण ज्यामधून तुमचा अभ्यास होऊ शकतो,
परिपूर्णता ज्यावरून तुम्हाला येऊ शकते, त्यामुळं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हा झाला पहिला प्रश्न. आणखी काही पुढील पण आहेत प्रश्न, ते पण आपण करूया. पुढे एक प्रश्न आहे बघा, अयोग्य जोडी ओळखा. त्यामध्ये काय, शृंग, शिखर, शागिर्द संकट, सर्प तक्षक आणि क्षेमा मंगळ. तर अयोग्य जोडी जर बघितली तर शागिर्द म्हणजे काय, संकट का, नाही. तर शागिर्द म्हणजे काय, शिष्य होय. शक्यतो हा अरबी शब्द आहे शागिर्द, त्यामुळं त्याचा अर्थ काय होतो, संकट आहे का, नाही आहे. शागिर्द म्हणजे शिष्य, एखाद्या व्यक्तीचा शिष्य करून घेणे म्हणजे शागिर्द करून घेणे, तर त्याला आपण शागिर्द असे म्हणतो. मग बाकीचे जे काही शब्द आहेत ते पण आपल्याला पाहावे लागेल. शुंग म्हणजे काय, शिखर. तसेच जे काही एक प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये शुंग घराणं पण होतं, असं पण हे पण आपल्याला माहिती असावं. पण शुंग म्हणजे काय, सरळ सरळ अर्थ आहे शिखर, पर्वत शिखर म्हणजे काय, शुंग. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर सप्तशृंगी पाहिलं असेल तुम्ही, हे पण तुम्हाला माहिती असेल. सप्तशृंगी, तर काय त्याचा अर्थ, शुंग म्हणजे काय, मग शिखर होय. जे की पर्वताचं वरील जो काही भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, शिखर म्हणतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे शागिर्द म्हणजे काय, शिष्य. संकट त्याचा म्हणजे समानार्थी शब्द होईल का, तर होणार नाही. त्यामुळं तो काय झाला, ऑप्शन अयोग्य जोडीमध्ये येतो, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सर्प बघा, सर्पावर अनेक प्रश्न पडलेले आहेत का, एक का दोन वेळाच पडलेला प्रश्न आहे बघा. सर्प म्हणजे काय, सर्प, साप, तक्षक, नागराज. आणखी काही समानार्थी शब्द आहेत, ते म्हणजे आणखी कोणकोणते, भुजंग बघा, भुजंग आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यावर देखील एक वेळेस काहीतरी विचारलेलं आहे. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. क्षेम म्हणजे काय, मंगलकारी होणे. शुभ असणे म्हणजे काय, क्षेम होय. तर हे पण अर्थ बरोबर आहे. एका प्रश्नावरून अनेक प्रश्न तुम्ही क्रिएट देखील करू शकता, त्याचाच हा एक मार्ग आहे. त्यामुळे सांगतोय, जे प्रश्न तुमच्याकडे आहेत, जास्तीत जास्त प्रश्न, कन्सेप्ट खूप लहान आहेत. म्हणजे मराठीमध्ये कन्सेप्ट एकदा जर तुम्हाला समजली तर खूप सोपं जातं मराठी. पण त्यानंतरचा जो काही भाग उरतो तो म्हणजे काय, फॅक्च्युअलचा आहे. म्हणजे तुम्हाला आधीचे प्रश्न करावे लागतात. जर तुम्ही आधीचे प्रश्न केलेले असतील आयोगाचे जास्तीत जास्त, तर तुम्हाला 23 मार्क पडाय हरकत नाही. मी 24-25 का म्हणलं नाही, कारण हे मराठी ग्रामर आहे. तसेच त्यामध्ये व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहाचा देखील समावेश आहे. 25 पैकी 25 एखाद्या वेळेस नजर चुकीने होऊ शकतात, एखादा तुक्का लागू शकतो एखाद्या म्हणीचा वगैरे, पण मी आउट ऑफ म्हणत नाही. 23 पकडूया आपण. 23 मार्क तुम्हाला त्यामध्ये नक्कीच कन्फर्म पडू शकतात. शक्यतो डिपार्टमेंटचा जो काही पेपर आहे त्याचा देखील दर्जा थोडासा लो म्हणजे लो कॅटेगरीमधला असतो. त्यामुळं काही विद्यार्थ्यांना 25 पण पडू शकतात. जर पेपर खूपच मराठी त्यामधलं सोपं आलं आणि योग्य पद्धतीनं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे झालेलं असेल, तर 25 पैकी 25 देखील पडू शकतात. पण आणखी एक काय, तो म्हणजे उतारा. त्याचे प्रश्न कन्फर्म आपण करू शकत नाही, कारण ते प्रश्न कशावर असतात, उतार्यावरती असतात. आणि कोणत्या प्रश्नाचे आन्सर कशा पद्धतीनं दिलेली आहेत ते आपल्याला शक्यतो थोडक्यामध्ये काही जणांना जमतं, काही जणांना आणखी सराव करावा लागणार आहे. तर हे मराठीचं अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आपण ॲनालिसिस केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. तर पुढे आहे बघा, वर्णमालेमध्ये स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती, 2, 3, 9 की 1. आता या ठिकाणी काही कन्सेप्टची गरज आहे का हो? तुम्ही डायरेक्ट मोरा वाळंबेचं पुस्तक जर केलं, मोरा वाळंबे, तरी देखील सफिशियंट आहे, एकच पुस्तक. आता एक गोष्ट आहे, डिपार्टमेंट आपले जे काही डिपार्टमेंटचे बंधू आहेत त्या विद्यार्थ्यांना असं काहीतरी वाटतं किंवा क्लास लावावेत की नाही, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हा ज्या त्याच्या विद्यार्थ्याच्या मनावरती आहे. म्हणजे कसं बघा, जर एखादा विद्यार्थी आहे आणि आधी त्याने 1-2 मेन्सपर्यंत दिलं, तो क्लास लावेल का, नाही लावणार. आणि त्याने लावू देखील नाही. पण नवीनच विद्यार्थी आहे, त्याला काहीच माहिती नाही त्यातलं, तर त्याने क्लास लावा, जरूर लावा. कारण बेसिकपासून सर्व काही कन्सेप्ट तुमच्या पक्क्या होऊन जातात. आणि काही विद्यार्थी असतात, मेन्स दिलेली आहे किंवा पूर्व पास झालेले आहे गेल्या वर्षी, त्यांना क्लासेस लावायची गरज नाही. मग त्यांनी काय करायचं, तर हे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव फक्त करायचा. ज्या कन्सेप्ट तुमच्या कमी आहेत त्या पूर्ण करा आणि डायरेक्टली हे जे मी तुम्हाला सांगतोय प्रश्न, ते तुम्हाला परत तेच सोडवायचे. आता वर्णमालेमध्ये जर गेलं, वर्णमालावर जवळपास 200 ते 300 प्रश्न आहेत आजपर्यंत परीक्षेला. एवढेच करा.
यापेक्षा आधी काय करायचं बघा, मोरा वाळंबेच्या पुस्तकातून किंवा आपण त्यावरल्याच नोट्स पण तयार केलेले आहेत, एकतर नोट्स किंवा मोरा वाळंबेचं पुस्तक या दोघांपैकी एक कोणतं तरी फॉलो करायचं. जर तुम्ही बुक फॉलो केलं किंवा पुस्तक फॉलो केलं तर त्याच क्रमवारीमध्ये जर तुम्ही आज वर्णमालेचा अभ्यास केला, वर्णमाला, तर त्या वर्णमालेवर किती प्रश्न आलेत हे तुम्हाला त्या पुस्तकातून मराठी इंग्रजी शब्दसंग्रहामधून करावं लागणार आहे. मग वर्णमालेचे सर्व प्रश्न जवळपास 250 प्लस, म्हणजे तुम्हाला विचारणारे किती पूर्वला एक, आणि तुम्ही किती प्रश्नांची प्रॅक्टिस केलीस, एका टॉपिकच्या जवळपास 250 प्रश्नांची प्रॅक्टिस केली, प्रश्न चुकेल का? चुकणार नाही. त्यामुळं मी काय सांगतोय बघा, क्लासपेक्षा हे प्रश्न पाहणं खूप महत्त्वाचं आहे. असं काही नाही की क्लास लावलं तरच अधिकारी होता येतं किंवा नाही होता येत. तर या सर्व गोष्टी पाहता शक्यतो ज्यांना गरज असेल त्यांनीच लावावं, कारण आजकाल व्यापारिक स्वरूप आलेलं आहे अनेक साऱ्या गोष्टींना. त्यामुळं तुम्ही जर स्वतंत्र अभ्यास केला, जेवढा वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेचा जर तुम्ही सदुपयोग केलात तर नक्कीच पूर्वपरीक्षा काहीही अवघड नाही. पुढील टप्पा असतो तो म्हणजे मेन्सचा वगैरे, आपण त्यावेळी तुम्हाला ते सांगूया. त्यानंतर वर्णमालेमध्ये स्वतंत्र दंड असणारी किती व्यंजन आहेत, किती आहे तो? तर 3 आहेत बघा. गणेश, आपण त्याचा हे पण केलेलं आहे शॉर्टकट पण, गणेश. स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने किती, तर किती आहेत ती 3 आहेत, लक्षात ठेवा आहे. त्यानंतर आणखी काही प्रश्न आणि त्याचं अनालिसिस केलेलं आहे. मग आणखी आहे बघा, अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारी व्यंजने किती आहेत, तर ती देखील 3 आहेत, लक्षात ठेवा. छ, ल आणि व, छ, ल आणि व. त्यानंतर दंड नसलेलं व्यंजन कोणतं? फक्त र आहे. आणि र लिहिण्याच्या 4 पद्धती सध्या अवलंबित आहेत किंवा सध्या प्रचलित आहेत, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधी. आणि बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी हा विषय अनेक विद्यार्थ्यांना रटाळ वाटतो, कारण की खूप सोपा देखील वाटतो. पण मार्क जर तुम्हाला आणायचे आहेत तर तुम्हाला मराठी इंग्रजी प्रश्नसंच हा घ्यावाच लागेल. आणि त्यामधील सर्व काही प्रश्न जे टॉपिक वाईज दिलेले आहेत, टॉपिक वाईज, ते तुम्हाला आधी प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही क्लास लावा किंवा न लावा, पण अभ्यास करत असताना हे मात्र तुम्हाला नक्की करावं लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये मार्क पडणार आहेत. पुढील प्रश्न बघूया. पुढे प्रश्न आला होता 2023चेच प्रश्न आहेत हे, डिपार्टमेंट PSIचे. जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला काय म्हणतात? बघा, विशेषाच्या नंतर येते आणि 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 विशेषाच्या आधी येते, अशा एक कन्सेप्ट आहेत. एक नंतर येते त्याला काय म्हणतो आपण? आधी विशेषण म्हणतो की विधी विशेषण म्हणतो? तर विधी विशेषण. तर त्याला आपण विधी विशेषण असे म्हणतो. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता हा एक कन्सेप्ट आहे सरळ असं, विशेष्य म्हणजे काय? विशेष्य म्हणजे काय हो? तर विशेषण ज्या नामाबद्दल आलेलं असतं ते नाम म्हणजे काय? विशेष्य होय. वाक्यामधलं जे नाम असतं त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. उदाहरणार्थ बघा, चांगला मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, सुंदर अक्षर आहे. आता नाम कोणतं आहे? मुलगा. मग नामाच्या आधी आलं म्हणून त्याला काय म्हणलो आपण? आधी विशेषण. नामाच्या आधी आलं म्हणून त्याला आपण आधी विशेषण म्हणलं. मग पुढे आहे विधी विशेषण. विधी विशेषणाला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे उत्तर विशेषण. म्हणजे काय? उदाहरणार्थ बघूया आपण. मुलगा चांगला, चांगला कुठं आला? तर नामाच्या नंतर आला म्हणून त्याला विधी विशेषण म्हणतात. आता इंग्रजीमध्ये पण प्रेडिकेटिव्ह आणि पोस्ट आणि प्रेडिकेटिव्ह अशा 2 कन्सेप्ट आहेत, ते पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पण हा जो टॉपिक आहे, आता हा प्रश्न जाणे म्हणजे काय, 1 मार्कानं आपण मागे जाण्यासारखं आहे, काहीच अवघड नाही त्यामध्ये. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द जो असतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो. मग त्या नामाच्या आधी आलेला, नामाच्या आधी एखादं विशेषण आलं तर त्याला काय म्हणणार आपण? आधी विशेषण. तसेच त्याला पूर्व विशेषण देखील म्हणतो. बघा, अलीकडे आयोगाचा पॅटर्न बदलला म्हणणार नाही, पण जे ऑरमधले नावं जे आहेत, आयोग जे जास्तीत जास्त नावं देत आहे, कारण मराठीमध्ये एका शब्दासाठी अनेक सारे समानार्थी शब्द असतात. तर त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा, पूर्व विशेषणालाच काय म्हणतो आपण? आधी विशेषण. आणि विधी विशेषणाला काय म्हणतो आपण? उत्तर विशेषण असे पण म्हणतो. त्यामुळं या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, आधी विशेषण, विधी विशेषण, उत्तर विशेषण आणि पूर्व विशेषण. तर एवढ्या सगळ्या कन्सेप्ट आहेत तुमच्या.
तर हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. याचं काय येणार मग, जे विशेषण विशेषाच्या नंतर म्हणजे नामाच्या नंतर येतं त्याला काय म्हणणार आपण, विधी विशेषण. पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढे आहे, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा. आता घोष व्यंजने किंवा अघोष व्यंजन, श्वास व्यंजन असे ऑर मधले नाव देऊन आयोग विचारत आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं आहे. आपण आधी त्याचं पर्यायाचं बघूया. पर्यायामध्ये आन्सर काय येणार. आता बघा, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा. क ख ग घ, य र ल व, ख घ ज आणि झ, च छ ज झ. आधी आपण बघूया की घोष व्यंजन म्हणजे काय. त्याचा आधी आपण विश्लेषण करून घेऊया, नंतर या प्रश्नाचा आन्सर काढू. बघा, घोष व्यंजनांना काय म्हणतो आपण, मृदू व्यंजन म्हणतो. मृदू व्यंजनांनाच आपण घोष व्यंजन म्हणतो. म्हणजे काय, तर तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृदू होतो त्यांना आपण काय म्हणतो, मृदू व्यंजन म्हणतो, किंवा त्यांनाच आपण घोष वर्ण देखील म्हणतो. मृदू व्यंजनांनाच आणखी एक नाव आहे, ते म्हणजे नाद व्यंजना. नाद व्यंजन आपण मृदू व्यंजनांना म्हणतो. मग ही अशी मृदू व्यंजनं आहेत तरी कोणती आपण बघूया. बघा, क गटातील पहिले 2 जे असतात ते काय असतात, क ख हे कठोर असतात, आणि दुसरे 3 जे असतात म्हणजे ग घ ञ म्हणजे अनुनासिकासह, अनुनासिक किंवा यालाच काय म्हणतो आपण, परसवर्ण असं पण त्याला म्हणतो आपण. म्हणजे हे 3 जे शेवटचे असतात ते काय असतात, मृदू व्यंजन. पहिले 2 ची जी काही लाईन असते बघा, क ख च छ ट ठ त थ प फ, हे कठोर व्यंजनाचे आहेत आणि ते प्रत्येक गटानुसार ठरतं. क च ट त प हा एक गट आहे आणि त्यांच्या पुढील पहिले 2 जे वर्ण आहेत ते काय, तो कठोर व्यंजन आहेत. आणि त्यांच्या पुढील जे काही 3 व्यंजन आहेत ते काय आहेत, मृदू व्यंजन. मग ग घ ञ च छत्र ट ठ न द ध न ब भ म. मग यापैकी काही पर्यायामध्ये आहे का त्या आपण ते पण बघूया. बघा, आपण काय म्हणलं, जी पहिली लाईन आहे म्हणजे क च ट त प, ही जी लाईन आहे ना, क च ट त प. ओके, आणखी एकदा मी लिहून घेतो बघा. क च ट त आणि प ही लाईन काय हो, कठोर व्यंजनाची आहे. मग क ज्यामध्ये ते काय झालं, पर्याय कॅन्सल झाला. क गटातील क ख कसं आहे हो, कठोर व्यंजन आहे, त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल झाला. च तर पहिलंच आहे बघा, क च ट थ प पहिली लाईन आणि दुसरी लाईन जी आहे तर ती काय असते, कठोर व्यंजन असतात. मग आपण त्यांना कठोर व्यंजनांना काय म्हणतो, आपण श्वास देखील म्हणतो बघा. श्वास किंवा अघोष म्हणतो, अघोष असं पण म्हणतो. पण मृदू व्यंजनांना काय म्हणतो म्हणलं, घोष व्यंजन म्हणतो. मग आपल्याला विचारले मृदू आपल्याला सापडले का, नाही. मग काय, य लव जे आहेत त्यांचा पण समावेश मृदू व्यंजनात होतो. आता ही कन्सेप्ट लक्षात घ्या. य र ल व यांना काय म्हणतो आपण, अर्धस्वर म्हणतो, अर्धस्वर असे म्हणतो. अर्धस्वर म्हणजे काय, ती कन्सेप्ट पुढे आहे. पण घोष व्यंजनामध्ये म्हणजे मृदू व्यंजनामध्ये या अर्धस्वराचा देखील समावेश होतो, म्हणून त्याला आपण घोष व्यंजनाचा गट कोणता आहे, मग पर्याय क्रमांक 2. किती फिरवून प्रश्न विचारलाय, कळालं का बघा. मग कठोर व्यंजनांना आत्ताच बघितलं आपण, श्वास किंवा अघोष म्हणतो म्हणलं, आणि नाद कुणाला म्हणतो, मग मृदू व्यंजनाला. घोष कुणाला म्हणतो, मृदू व्यंजनांना. आणि यर लव जे आहेत अंत्यस्थ, त्यांना आणखी एक नाव आहे बघा, अंत्यस्थ, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो, कारण त्यांची उच्चारस्थानं जी आहेत काही स्वरासारखी आहेत. उदाहरणार्थ यचं जे काही उच्चारस्थान आहे कशासारखं, ई सारखं आहे, आणि रचं कशासारखं आहे, लू सारखं आहे, आणि यर लचं कशासारखं आहे, यर लव, आणि वचं कशासारखं आहे, ऊ सारखं आहे. तर हे लक्षात ठेवा, या स्वरासारखी उच्चारस्थान आहेत म्हणून त्यांना आपण अर्धस्वर असे म्हणतो. तर हा त्यामधला फरक आहे. म्हणजे घोष व्यंजनामध्ये अर्धस्वरांचा समावेश होतो, हे देखील कन्सेप्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक किती ऑप्शन, मग 2 ऑप्शन बरोबर आहे. आता बघा, पुढे आणखी एक मणी आणि त्यांच्या अर्थावरती प्रश्न आहे.
बघा असे प्रश्न तुम्ही कशा ग्रामरच्या माध्यमातून करू शकतात का नाही, तर काही गोष्टीमध्ये कॉमन सेन्स पण पाहिजे किंवा आयोगाचे यापूर्वीचे प्रश्न तुम्ही पाहिलेलं पाहिजे, तरच हे प्रश्न सुटू शकतात किंवा मग तुमचे चुकण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. आता व्यवहारामध्ये आपण ज्या वापरतो म्हणी त्याच या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल बघा. गोगल गाय आणि पोटात पाय, कोल्हा काकडीला राजी असणे, चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या हाताची लंगोटी. आता हे प्रश्न कसे तुम्हाला सोडवायचे, आता बघा सर्वात अवघड कोणता आहे, डी नंबर. हे शक्यतो कन्फर्म माहिती नाही आपल्याला, ओके त्याला आपण बाजूला ठेवू. त्यानंतर चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय, गुन्हा आपणच करायचा आणि आरडाओरडा देखील आपणच करायचा. म्हणजे गुन्हा करायचा तो करायचा, आणखी आरडाओरडा पण आपणच करायचा. मग सीचं काय झालं, 3. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये सीचं 3 नंबरचं उत्तर आहे, बघा सी. ओके 3. इथे किती आहे, 2. इथे किती आहे, 2. इथे किती आहे, 1. मग सी मध्ये किती आहे, 3. उत्तर काय झालं, 1. म्हणजे जास्त अभ्यासाची गरज आहे का, गरज आहे. पण मी काय सांगतोय बघा, काही स्मार्टनेस तुमच्यावर ते डिपेंड आहे, तुम्ही त्याला कसं बघता. उदाहरणार्थ गोगल गाय आणि पोटात पाय म्हणजे काय, कपटी मनुष्य. कपटी मनुष्य. कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय, तर शूद्र मनुष्य क्षुल्लक वस्तूने देखील काय होतात, भाळतात. ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत त्याच्यावरच ते आनंद मानत असतात. चोराच्या हाताची लंगोटी मग काय, लबाड मनुष्याकडून मिळेल तेच पुष्कळ झाले, अशा पद्धतीची आधीची एक काय होती, म्हण होती. तर पर्याय क्रमांक काय झालं, 1. बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि तरच आपला निभाव लागेल. डिपार्टमेंट आता वाटेल तेवढं सोपं राहिलं नाही डिपार्टमेंट. आणि बघा 2023ची परीक्षा आणखी 26 आलं तरी पूर्ण होत नाही. त्यामध्ये संयम प्रचंड पाहिजे आणि कॉम्पिटिशन पण वाढली गेली आहे. त्यामुळं अशा प्रश्नांना आपल्याला मिस करता येणार नाही. त्यासाठी ज्या गोष्टी सांगत आहेत त्याकडे थोडंसं लक्षात द्या. त्यानंतर पुढे आहे बघा केवळ आता जोड्या लावा. त्यामध्ये आलं बघा केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि संकेतार्थी. आता यामध्ये जर बघितलं वाक्याचे प्रकार विचारलेत आणि तुम्हाला समोर त्याचं काय दिले, उदाहरण दिले. मग कशा पद्धतीने सोडवणार. आता केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. आता काही गोष्टी इथं पण तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. उभयान्वयी अव्यय, परंतु मी यामध्ये का सांगत आहे, तर ही तर खरी काय खासियत आहे. बघा आता उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय, ओके तरी पण तुम्ही लक्षात ठेवा. उभय म्हणजे काय, 2. उभय म्हणजे काय, 2. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, उभय म्हणजे दोन विधानांना जोडणारी जी काय बाब आहे. म्हणजे उभयान्वयी अव्ययामध्ये 2 प्रकार आहेत. आपल्याला ते काय म्हणजे पाहिजे नाही आत्ताच, मी काय सांगतोय बघा. प्रकार किती आहेत, 2. पहिलं कोणतं, प्रधानत्व बोधक. प्रधानत्व बोधक की सूचक, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर हे पण लक्षात घ्या. प्रधानत्व आणि गौणत्वमध्ये 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडणारी जी विधानं असतात ती कशी असतात, संयुक्त असतात. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जाणारी जी विधानं असतात ती कशी असतात, गौणत्वाने जोडलेली मिश्र असतात. तर लक्षात ठेवा. आणि या दोघांनीही जोडली न जाणारी विधानं म्हणजे ज्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला आपण केवळ विधान म्हणतो. मग केवळ वाक्य कोणतं आहे, आम्ही जातो आमच्या गावा. बरं, पर्याय क्रमांक 2 धरू आपण. मिश्रमध्ये बघा, मिश्रमध्ये काय आहे, तर मिश्र विधानामध्ये जर तरची उदाहरणं असतात. बघा मिश्रमध्ये जर असं झालं तर तसं होईल. आता तुम्हाला बघा 1 नंबर चाललेला आहे, म्हणजे 1चं काय दिलं तुम्ही, 2 दिलं. ओके, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. मग पुढचं तुम्हाला पाहावं लागतं. जर तर उदाहरणार्थ मिश्रमध्ये बघा संकेतार्थी. पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. ओके 2. संयुक्तमध्ये म्हणजे मग काय, मी रोज पहाटे उठतो व 1 तास अभ्यास करतो. आणि संकेतार्थी तर माहिती आहे, जे ते अशा पद्धतीची जी विधानं असतात त्यांना संकेतार्थी म्हणतात. आता हे पण कशामध्ये येतं, मिश्रमध्येच येतं, पण इथं पर्याय वेगळा दिला आहे. त्यामुळं ते जे विधान आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यामुळं ABCDमध्ये जर बघितलं उत्तर निघेल का आपलं. बघा केवळचं काय म्हणलं, 2 म्हणलं, दोन्हीकडे पण आहेत. मग आणि आपण मिश्रचं काय म्हणलं, 4 म्हणलं. ओके,
संयुक्त काय म्हणलं, एक म्हणलं, मग कोणतं राहिला, पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. जेवढे जास्त प्रश्न सोडवणार तेवढं तुमचा मराठी टॉपिकच नाही, प्रत्येक टॉपिक, मग त्यामध्ये पराष्ट्र संबंध असेल, पण पराष्ट्र संबंधाचे प्रश्न अवेलेबल आहेत का, नाहीत, आणि जे आहेत ते चालू घडामोडीशी संबंधित असतात. आणि त्यावेळेस मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे पुढे काय करायचे त्या विषयासंबंधी. ओके, पुढे आहे बघा भाववाचक. ओके, भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात. येत, वा, पण, पणा, आईगिरी की ताईगिरी, हे पण काय शॉर्टकट आहेत अनेक सारे. तर हे वरीलपैकी सर्वच आहे. आता भाववाचक नाम कशाचं असतं, काय म्हणतात त्याला, धर्मवाचक नाम देखील म्हणतात. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू त्यांच्यामध्ये असलेला गुण असेल, धर्म असेल किंवा भाव असेल याचा बोध होतो, त्याला काय म्हणतात, भाववाचक नाम म्हणतात. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, धर्मवाचक नाम देखील म्हणतो. मग सामान्य नाम, विशेष नाम व धातू आणि बघा मी काय म्हणतोय, सामान्य नामे, विशेष नामे, धातू आणि विशेषणे यांना काही प्रत्यय लागून काय बनतात, भाववाचक नामे बनतात. त्यामध्ये मग कोणते प्रत्यय आहेत, आई गिरी की ताईगिरी, पण, पणा, येत, वा, ई, हे प्रत्यय म्हणजे हे सगळं काही. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. तर हे लक्षात ठेवायचे. आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे बघा. भाववाचक नामे नेहमी कशी असतात, एकवचनी असतात, एकवचनीच असतात, कारण गुणांचं आपण वचन वगैरे करू शकत नाही, म्हणजे द्विवचनामध्ये त्याला घेऊ शकत नाही किंवा अनेक वचनामध्ये. आणखी काही आहेत बघा उदाहरणं, गांभीर्य, त्यानंतर नेतृत्व, चतुराई, खारटपणा, नवलाई, गारवा, मित्रत्व. तर ही जी काही प्रत्यय आहेत ही लागून ती भाववाचक नामे बनलेली आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, ज्यातून तुम्हाला मार्क जास्तीत जास्त कव्हर होतील. आणि जी पारंपरिक पद्धती आहे, म्हणजे कोणती हो, सरळ सरळ क्लास लावणे आणि लेक्चर पूर्ण करणे, ही पद्धती अतिशय चुकीची आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करत असताना फक्त क्लासवरती डिपेंड राहायचं नाही, काय क्लासेसवरती डिपेंड राहायचं नाही, तर आपण पण काहीतरी केलं तरच रिझल्ट येणार आहे, हे पण लक्षात घ्या. मी खोटं सांगत नाही. अनेक विद्यार्थ्यांकडून जवळपास मी दररोज 1 तास प्रश्न विश्लेषण घेत होतो, म्हणजे मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अनेक प्रश्नांचा सराव त्यांच्याकडून करून घेतला. जवळपास आता अनेक विद्यार्थी आता ग्राउंडला क्वालिफाईड आहेत. तर सकाळी ग्राउंडसाठी देखील मला जावं लागत आहे. त्यामुळं थोडंसं मी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे तर क्लास आपण थोडं काही दिवसासाठी स्टॉप केलेले आहेत. पण पूर्वचे चालू आहे. तर रात्री 9:30 वाजता आपलं लेक्चर असतं दररोज लाईव्हमध्ये. या सर्व गोष्टी आपण लाईव्हमध्ये देखील तुमच्याकडून करून घेत आहोत. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. बघा, पूर्वपरीक्षेला आयोगानं संधीच्या ह्याच्यावरती, म्हणजे संधीचं आता व्यंजन संधीवरती प्रश्न आलेला आहे बघा. काय म्हणलेलं आहे बघा, व्यंजन संधीची उदाहरणं ओळखा. आधी व्यंजन संधी म्हणजे काय, तर जवळजवळ येणारे जे 2 वर्ण असतात त्या 2 वर्णाचे पहिला शब्द जो असतो तो काय असतो, व्यंजन संधी असतो. आणि व्यंजन संधीला आपण काय म्हणतो, आपण हल संधी देखील म्हणतो. हल संधी असं पण त्याला आपण म्हणतो. मग व्यंजन संधी होत असताना जवळजवळ येणाऱ्या 2 वर्णापैकी दोन्ही पण काय पाहिजेत, एकतर व्यंजन पाहिजेत किंवा पहिलं व्यंजन किंवा दुसरा स्वर जरी असेल तरी पण चालतं. म्हणजे त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं बघा, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर काय झालं, व्यंजन संधी. तसेच व्यंजन अधिक स्वर बरोबर काय झालं, व्यंजन संधी. यालाच आपण काय म्हणतो, हल संधी देखील त्याला म्हणत असतो. तर हा प्रश्न आलेला आहे. व्यंजन संधीचं उदाहरण ओळखा. सत अधिक जन, चिद अधिक आनंद, चिदानंद. म्हणजे ए नंबरचा जो काही पर्याय आहे तो जो आहे तर त्याचं हे आहे काय आन्सर आहे. ईश्वर आणि सूर्यास्त, हे काय, ईश अधिक ईश्वर, म्हणजे हे जे आहे ईश्वर आणि सूर्यास्त हे स्वरसंधीची उदाहरणं आहेत. महर्षी, तपोधन, विसर्ग उकार संधी. तर हे अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न बघितल्या समजतात, कारण आपण हे प्रश्न अनेक वेळा परीक्षेमध्ये नाही म्हणणार, प्रश्न विश्लेषणमध्ये वगैरे केलेले असतात. त्यामुळे हा देखील प्रश्न तेवढा काही विशेषाचा नाही आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे आहे बघा, नियम दिलेला आहे. आता संधीच्या नियमावर पूर्वपरीक्षेला शक्यतो प्रश्न पडत नव्हते, पण अलीकडल्या काळामध्ये पडत आहेत. नियम बघा, काय म्हणलेलं आहे, नियम दिलेला आहे सरळ सरळ. आणि विसर्गापुढे श स स आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा त्याचा अनुक्रमे
श, श आणि स म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे, त्यांचं शब्दामधील कशामध्ये झालेलं आहे रूपांतर, मूलध्वनीमध्ये. म्हणजे कशा पद्धतीने हा शब्द बनतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला, नियम विचारलेला आहे आणि त्याचं उदाहरण विचारलेलं आहे. तर त्याचं उदाहरण जे आहे दुःशासन, पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता ते कशा पद्धतीने असतं, काय काय वगैरे असतं, आता खूप पण वेळ पण झालेला आहे, पुढे आपण बघणार आहोत ते पण. एक सेकंद. तर याचा आन्सर काय झालं मग, पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता सरळ सरळ मोरा वाळंबेमधलं जशाच तसा नियम त्यांनी तिथं आपल्या इथं चिपकवलेला आहे. तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला समजून जाईल ते. तरी बघा आणखी काही उदाहरणं मी त्यासाठी आणली आहेत. दुःशासन, निसंदेह आणि आणि निसंदेह म्हणजे काय, विसर्गाच्या पुढे शस आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप देखील पाहू शकतो. उदाहरणार्थ चतुशृंगी, पुनर्सरण, प्रातस्मरण, अंत्यस्थ वगैरे वगैरे. त्यामध्ये हेच आहेत. जशाच तसं ते मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातलं दिलेलं आहे. त्यानंतर आणखी बघूया काय, बघा पुढे. खालील दिलेली वाक्य वाचून शब्दयोगी अव्यय असलेले विधान ओळखा. तू खाली ये, टेबलाखाली मांजर आहे, त्याने हात वर केले, पूर्वी वानर फार होते. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय बघा. शब्दयोगी अव्यय ती शब्दाला जोडून येतात, शब्दाला जोडून येतात म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतो आपण. पण सामान्यतः नामांना जोडून येतात, पण कधी कधी क्रियापदे आणि क्रिया विशेषणे यांना देखील ती जोडून येतात. मग नाम काय हो, बघा नाम कुठं तुम्हाला दिसत आहे का, टेबल, टेबला खाली, मग हे काय झालं, शब्दयोगी अव्यय. बघा तू हे सर्वनाम आहे, त्याने पण हे सर्वनाम आहे, पूर्वी वानर होते. ओके, तर हे बघा टेबल, टेबला खाली नामांना जोडून येतात, पण कधी कधी क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांना देखील शब्दयोगी अव्यय जोडून येत असतात. शब्दयोगी अव्ययाचे एकूण 16 प्रकार आहेत. तर हे पण लक्षात ठेवा. मी जे जे काही शॉर्टकट गोष्टी तुम्हाला सांगितल्या चांगल्या पद्धतीने परीक्षेत आधी पण येऊन गेलेले आहेत. आपण जे मगाशी सांगत होतो ना तोच प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. आता उभयानवी अव्यय जे आहेत, उभयानवी अव्यय, तर यावरती एक तरी प्रश्न कन्फर्म असतो म्हणजेच असतो. त्यामुळं उभयानवी अव्ययाचे प्रकार आपल्याला आधी थोडक्यात बघणार आहोत आपण. तर थोडक्यात बघा मित्रांनो, उभयानवी अव्ययाचे 2 प्रकार आहेत. एक प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयानवी अव्यय. आता यामध्ये आणखी 4 प्रकार आहेत. एक समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनतम बोधक आणि परिणाम बोधक. हे कशाचे आहेत, प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय. आणि गौणत्वामध्ये कोणकोणते आहेत बघा, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेतक. तर हे उपप्रकार आहेत गौणत्व सूचकचे. आता गौणत्व सूचकनं जी वाक्य जोडली जातात ती कशाची असतात, ती असतात मिश्र वाक्य, मिश्र वाक्य. तर हे लक्षात ठेवा. आणि प्रधानत्व सूचकनं जोडलेली संयुक्त वाक्य असतात. मग बघा आता हे जेव्हा तेव्हा काय दिलेलं आहे, कारण बोधक आहे की स्वरूप बोधक. आकाशात जेव्हा ढग येतात तेव्हा मोर नाचू लागतात, जेव्हा तेव्हा. तर हे सरळ सरळ काय संकेत बोधक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक काय, मिश्र मध्ये त्याचं काय, पर्याय क्रमांक 1 ऑप्शन येणार. तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता. आता काळ, तर हे कुणालाही माहिती आहे, काळावरला प्रश्न. अपूर्ण काळ, सरळ सरळ विधान बघितलं की तुम्हाला समजतो बघा. त्याने अभ्यास केला, तो अभ्यास करीत असे, तो अभ्यास करीत होता, त्याने अभ्यास केला. आता अपूर्ण भूतकाळ विचारले, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि काय विचारले 3 नंबर, रीती भूतकाळ. रीतीमध्ये असे येतं बघा, असे, असे मध्ये बघा सीचं काय झालं, 2 ऑप्शन. सीचं जर 2 असेल बघा, एकावरनं तुमचं आन्सर निघालं. अपूर्णमध्ये काय, तो अभ्यास करीत होता, झालाय का, नाही, आणखी पूर्ण झाला नाही. त्यानंतर पुढे त्याने अभ्यास केला, हा काय झाला, पूर्ण काळ. रीतीमध्ये काय झालं, काही जरी आलं, असे जर असेल तर तो कोणता काळ असतो, रीती भूतकाळ असतो. आणि साधा भूतकाळ, त्याने अभ्यास केला. तर अशा पद्धतीने हे शॉर्टकट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढे बघूया. पुढील पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. घर घर, शेजारी पाजारी, आडवा तिडवा, गडगडाट. आता हे कशाचे उपप्रकार वगैरे आहेत ते आधी आपण बघूया. आधी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता आहे म्हणजे काय ते पण आधी सुरुवातीला बघूया. बाकीचं सर्व प्रश्नांचं जे पर्याय आहेत त्याचं पण विश्लेषण करूया. बघा, पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय, एकाच शब्दाची पुन्हा पुन्हा जर आवृत्ती झाली तर त्याला आपण काय म्हणतो, पूर्णाभ्यस्त शब्द.
म्हणजे परंतु ती कशी पाहिजे, जशास तशी आवृत्ती झाली पाहिजे. थोडाफार फरक चालतो, पण बघा उदाहरणार्थ घर-घर, कटकट, रख-रख, एई-एई, हळ-हळ, जवळ-जवळ, गोडा-घोडा, हे गोडा-घोडा झालेला आहे. तर हे सर्व काही काय पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत. त्यानंतर आपण प्रश्नाकडे जाऊया. घर-घर पहिलाच प्रश्न आहे बघा, पहिलंच ऑप्शन आहे. घर-घर हे काय पूर्ण अभ्यासाचं उदाहरण आहे आणि थोड्याफार फरकाने ज्याची ज्याची पुनरावृत्ती होते त्याला काय म्हणतो आपण, अंशतः अभ्यस्त म्हणतो. आडवा-तिडवा, शेजारी-पाजारी. तर हे पण लक्षात ठेवा. एखादा शब्द त्यामध्ये बदलून येतो. त्यामुळं फक्त पुढे यमक जुळावे या अर्थानं त्यांची काय होते, अदलाबदल केलेली असते. आता उपसर्ग साधित शब्दाचे काही प्रकार आहेत. पहिला जो आहे तो आहे उपसर्ग घटित शब्द आहे बघा. पहिला जो आहे उपसर्ग घटित शब्द. मग उपसर्ग म्हणजे काय, मूळ शब्द किंवा धातू यांच्या मागे एक किंवा अधिक अक्षर येतात त्यांना काय म्हणतो आपण, उपसर्ग म्हणतो. उपसर्ग म्हणजे पूर्वीचे अक्षर होय. उदाहरणार्थ उत्कर्ष किंवा उत्तीर्ण, अधिपती, आधी हा काय उपसर्ग आहे. विशेष, वि काय उपसर्ग आहे. विज्ञान, वि काय यामधलं उपसर्ग आहे. तर हे लक्षात ठेवा. पहिला प्रकार जो आहे साधितचा कोणता, उपसर्ग घटित. त्यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे प्रत्यय घटित आहे. शब्दाच्या शेवटी जे काही प्रत्यय लागून तयार केले जातात त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यय घटित शब्द. मग त्यामध्ये पथिक, अक हा प्रत्यय, त्यागी, ई हा प्रत्यय, त्यानंतर पुजारी, ई हा प्रत्यय आहे त्यामध्ये. तर हे प्रत्यय घटित 2 नंबरचा प्रकार. 3 नंबर सामासिक शब्द, जेवढे काही समासाची उदाहरणं आहेत त्यामध्ये येतात. 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो एक जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, सामासिक शब्द. तर हे पण लक्षात ठेवा. आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे तो आपला तोच सामासिक शब्द. आणि आणखी एक आहे बघा त्यामध्ये अनुकरणवाचक म्हणजे काय बघा, ज्या शब्दामध्ये ध्वनी किंवा नाद निर्माण होतात त्यांना आपण अनुकरणवाचक शब्द म्हणतो. मग त्यामध्ये उदाहरणार्थ गुटगुटीत असेल, बडबड असेल, गडगडाट असेल, तुरुतुरू असेल, सळसळ असेल, हे सर्व काही अनुकरणवाचक शब्द आहेत. वरील प्रश्नामधला शेवटचा जो काही पर्याय होता तो काय होता, अनुकरणवाचक शब्द होता. तर हे लक्षात ठेवा. पुढे एक आहे बघा क्रिकेटचा, आपल्याला याच्यावरती विचारले वाक्यप्रचारावरती विचारले बघा. क्रिकेटचा अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधाराने गोलंदाजावर दोषारोप केले. या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य कोणता वाक्यप्रचार येईल ते ओळखायचे आपल्याला. दोषारोप करणे पर्याय बघा, नाकाने कांदे सोलणे, केसाने गळा कापणे, अंगाची लाई होणे, खापर फोडणे. तर नाकाने कांदे सोलणे, केसाने गळा कापणे वगैरे वगैरे. बघा आता पर्याय क्रमांक काय येणार, खापर फोडणे. म्हणजे काय, जे काही केलं ते तूच केलंस, म्हणजे प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप, दोष देणे एखाद्याला. पर्याय क्रमांक 4. आता हे प्रश्न तुम्हाला कशातून करायचे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. झिरो एरर नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये प्रत्येक किंवा लोकसेवाचं पण आहे, कोणतेही एक सफिशियंट आहे त्यातून करा ते. खापर फोडणे म्हणजे काय, दोषारोप करणे. डोळ्यात तेल लावून बसणे म्हणजे काय, फार दक्षतेने लक्ष ठेवणे. नाक कापणे म्हणजे काय, मानहानी होणे. नाकाने टोचून पाणी पिणे म्हणजे काय, फार अभिमान बाळगणे. तोंड पाडणे, नाराज होणे. हात धुवून मागे लागणे म्हणजे चिकाटीने एखाद्याला त्रास देणे. उंटावरून शेळे हाकणे म्हणजे काय, उघडपणे चुकीचं वर्तन करणे. तर हे अशा पद्धतीचे अनेक सारे वाक्यप्रचार आपल्या मराठीमध्ये प्रचलित आहेत, त्यावरला हा प्रश्न आहे. पुढे आहे बघा, शब्दसिद्धीवरला एक प्रश्न देखील आला तुम्हाला की देशी शब्दांचा अचूक गट कोणता. आधी बघूया देशी शब्द म्हणजे काय. चला, तर देशी शब्द म्हणजे काय बघा, पूर्वी जे आपल्या महाराष्ट्रातील मूळचे लोक होते किंवा रहिवासी होते त्यांच्या बोलीभाषेमधील हे शब्द असतात. ज्या शब्दांची पूर्वपरंपरा सांगता येत नाही किंवा ते कशामधून आलेत हे पण आपल्याला सांगता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो, देशी शब्द असे म्हणतो. मग अशा शब्दांची सरळ सरळ उत्पत्ती जी आहे ना त्यांची आपल्याला मिळत नाही, त्यांनाच आपण काय म्हणतो, देशी शब्द असे म्हणतो किंवा त्यालाच आपण देशज शब्द असे देखील म्हणतो. उदाहरणार्थ जर झालं तर बघा, बाजरी, गुडगा, झोप, डहाळी, ढेकून, धोंडा, वांगी, चिमणी, लुगडे, भरपूर सारे उदाहरणं आहेत. त्यानंतर बोका, रेडा, कंबर, दगड, डोके, खुळा, माळ, खवाटा, चिखल, पेंडी, कचरा, पीठ, झाडं, घोडा, डोळा, हाडं, लुगडे,
ओसरी, पोट, डोंगर आणि उतरंड भरपूर विधानं आहेत त्याची. भरपूर सारी विधानं देखील त्याची दिलेली आहेत. पण आपल्याला महत्त्वाची जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची आहे, जी परत आयोगाच्या परीक्षेमध्ये आली. आपला एकच उद्देश आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त मार्क घेऊन परीक्षा पास होणं. त्यामुळं अति पण त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आपल्या पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना थोडक्यामध्ये एकदा ड्युटी जॉइन केलं, की त्यांना अभ्यासामधलं थोडंसं नॉलेज इतर कंबाईनच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी असतं. तसे सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं दर्जा कोणता आहे, या गोष्टी थोडं कळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळं अति करू नका. कोणताही विषय जर असेल, आता उदाहरणार्थ जर तुम्ही इतिहास घेतला, इतिहासाची मार्केटमध्ये एवढी सारी पुस्तकं आहेत ना, तोच विषय करत बसू नका. इतिहास घेतलं, एखादं टॉपिक त्यातून केलं, तर लगेच काय करायचं, प्रश्न बघून घ्या. 21,000 मधील प्रश्न बघून घ्या. अशा स्वरूपाने गेला तरच आपला निकाल येणाऱ्या परीक्षेमध्ये येणार आहे. अन्यथा पुस्तकेच वाचत राहाल आपण, कारण पुस्तक अभ्यासक्रम आणि त्यांचा अभ्यासक्रम खूप वास्ट आहे. पूर्वचे देखील 7 ते 8 विषय आहेत, तेवढे आपल्याला कव्हर करायचे असतात. तर पुढे बघा, पुढीलपैकी कोणती व्यंजने अनुनासिक आहेत? आता अनुनासिक म्हणजे काय, तर आधी ते बघूया. तर हे प्रत्येकांनाच माहिती आहे, कारण पोलीस भरतीलाही अनेक वेळा प्रश्न पडून गेले त्यावरती. बघा, आपली जी काही वर्णमाला आहे, वर्णमाला त्यामधील शेवटची जी काही लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो, अनुनासिक म्हणतो. उदाहरणार्थ ही लाईन. मग त्यामध्ये क वर्ग गटातील अनुनासिक कोणता आहे, न्य आहे. च वर्ग गटातील कोणता आहे, त्र आहे. टच न, तच न आणि पच काय, म. तर ही शेवटची लाईन जी असते ती अनुनासिकाची असते, किंवा त्यांचा उच्चार जो आहे तो नाकातून झाल्याचा भास होतो, म्हणून त्याला आपण अनुनासिक असे पण म्हणतो. म्हणून पर्यायामधलं बघा आता काय येणार, मग त्यामधलं आन्सर आन्सर काही एवढं अवघड नसतं. यापैकीचं पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. तर हे लक्षात ठेवा. 5 अनुनासिका आहेत, त्यांनाच आपण परस वर्ण देखील कधी म्हणत असतो. आता हा एक प्रश्न आलेला आहे, समानार्थी शब्द बघा. अंजली. आता हा तत्सम शब्द आहे अंजली, कारण त्याची वेलांटी कशी आहे, पहिली वेलांटी आलेली आहे, म्हणजे तत्सम शब्द आहे. तर त्याचा सरळ अर्थ काय होतो, ओंजळ त्याचा काय होतो, अर्थ होतो. तर हे लक्षात घ्या. मग असे समानार्थी शब्द अनेक सारे आपण या नोट्समध्ये दिलेले आहेत. शेवटी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण आपण टाकणार आहोत. समुद्र, सागर, जलधी, उदधी, सिंधू, अर्णव, रत्नाकर, पयोधी एवढेच करा. यापेक्षा बाहेर आयोग जात नाही शक्यतो. ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सेंड केलेली आहे, त्यामधून तुम्हाला ही PDF मिळून जाईल. आणि जे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम ग्रुपला नाहीत त्यांनी मला खालील व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल. हा आपला कोणता नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे. फक्त त्यावर मेसेज तेवढे करत चला. जर आणखी काही अडचणी असतील, आता बॅचेसबद्दल वगैरे आपण अनेक सारी माहिती त्या ग्रुपला टाकलेली आहे. योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि तुम्हाला पेपरचे चांगल्या पद्धतीने हमी देखील आम्ही त्यामध्ये देऊया. तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल. अनेक विद्यार्थी आपल्याकडे जॉईन आहेत. गेल्या वर्षी आपल्याकडे अनेक विद्यार्थी जॉईन होते. त्या सर्वांना योग्य गायडन्स करून आपण मैदानी चाचणीपर्यंत देखील पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर याच ठिकाणी आपण थांबूया. पुढे आणखी एका दिवशी इंग्रजीचा पेपर विश्लेषण तुम्हाला करून दिला जाईल, इंग्रजी ग्रामरचा. तर आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.